बुलढाण्यातून स्वतंत्र लढण्याचा रविकांत तुपकर यांनी सध्या निर्धार केल्याचा दिसतोय। राजू शेट्टी नेहमीच युती करून एक जागा पदरात पाडून घेतात। रविकांत तुपकर यांनी आता राजू शेट्टींना हा टोमणा मारल्याचं सध्या समोर आलंय। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, तर बुलढाण्यातून स्वतंत्र लढण्याचा रविकांत तुपकर यांनी निर्धार केल्याचं सध्या पाहायला मिळतंय आणि राजू शेट्टी नेहमीच युती करून एक जागा पदरात पाडून घेतात असा टोमणा सुद्धा रविकांत तुपकर यांनी राजू शेट्टींना मारल्याचं सध्या दिसतंय। रविकांत तुपकर आपल्यासोबत आहे। भाऊ, आता लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे आणि राजू शेट्टी यांना आता महाविकास आघाडी हे हातकणंगलेमधून बाहेरून पाठिंबा देणार असल्याची माहिती मिळाली। त्यात काय नवीन आहे? दर पंचवार्षिकला राजू शेट्टी कोणत्या तरी पक्षासोबत युती करून आपली जागा पदरात पाडून घेतात, ते काही नवीन राहिलेलं नाही आहे। दरवेळी आम्ही इतक्या जागा स्वतंत्र लढणार, तितकं लढणार, आमच्यासारख्याने सगळ्यांनी तयाऱ्या करायच्या आणि ऐनवेळी निवडणुकीच्या वेळेला त्यांनी एखाद्या पक्षासोबत हातमिळवणी करून आपली जागा मिळवून घ्यायची। दर पंचवार्षिकचं समीकरण राहिलेलं आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये आम्हाला काही नवल वाटत नाही आणि म्हणूनच आमची तयारी आम्ही स्वबळावर केलेली आहे। त्यांनी काय निर्णय घ्यायचा त्यांच्या मतदारसंघासाठी तो त्यांनी व्यक्तिगत त्यांचा घ्यावा, त्या मताशी आम्ही सहमत नाही आहे। बुलढाणा लोकसभेसाठी अजूनही महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, उमेदवार जे आहे ते निश्चित करण्यात आलेले नाही, म्हणजे घोषणा झालेली नाही अधिकृत। दोन्ही पक्षांकडून आपल्या नावाची चर्चा होत आहे। माझ्या उमेदवारीमुळं या जिल्ह्याच्या राजकारणातली समीकरणं बिघडली गोष्ट खरी आहे आणि अनेकांच्या पायाखालची वाळू पण सरकलेली आहे की बाबा आता आणि काय झालं, इथले कोणतेही तुम्ही रिपोर्ट्स घ्या, सर्वेक्षणं घ्या, गावात जा, भूम घेऊन जा, तुम्ही कोणत्याही गावात जाऊन कुठेही विचारा, लोक तुम्हाला सांगतील फाईट कोणाची झाली तर फाईट ही माझ्यासोबतच होणार, हे मी तुम्हाला 100% कदाचित आज सगळ्यांच्या याद्या डिक्लेअर होतील, त्यांच्या घोषणा उद्या होतील, त्यामुळे तो विषय राहिलेलाच नाही आहे। आम्ही लढणार, सामान्यांचा उमेदवार म्हणून मी मैदानामध्ये उतरणार आहे आणि मला विश्वास आहे 22 वर्ष मी लोकांना मत मागितलं नाही, पण मी काम लोकांसाठी करत राहील। 24/7 मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पिंजून काढणार, घरादारावर तुळशीपत्र ठेवलं। मला विश्वास आहे की आम्ही जे काय 22 वर्ष चळवळीमध्ये संघर्ष केला, या संघर्षाला लोक 100% साथ देतील। बुलढाणा जिल्ह्यातली जनता आहे। मला असं वाटतं की महायुतीच्याच उमेदवारासोबत माझ्यासोबत महायुतीची टक्कर राहील, एवढं तुम्हाला मी 100%